हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इंग्लिश लर्निंग ॲट नेक्स्ट लेवल. मी डॉक्टर जावेद खान आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जर इंग्लिश फ्लुएंट चॅनलला आपण पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेला सर्वात आधी त्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला भेटू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, आज ग्रामरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आपण शिकणार आहोत. आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, म्हणजे वाक्यांचे प्रकार. वाक्य बोलत असताना किंवा इंग्रजीमध्ये व्हेनेवर वी ट्राय टू स्पीक इन इंग्लिश ॲट दॅट टाईम वी फ्रेम डिफरंट सेंटेन्सेस ॲक्च्युली, अँड these sentences are very important for speaking also and for writing in English also. So that's why this topic is very important. So to better understand this topic you have to watch the video till the end. सुरुवात करूया आपण सर्वात आधी. व्हॉट इज सेंटेन्स? सेंटेन्स म्हणजे नेमकं काय? सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट एक्सप्रेसेस अ कंप्लीट आयडिया, अ स्टेटमेंट, अ क्वेश्चन और अ कमांड और एक्सक्लेमेशन. सेंटेन्स म्हणजे नेमकं काय आहे? तर इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. आपल्याला माहीतच आहे हाऊ अ सेंटेन्स इज फॉर्म. इट इज फॉर्म विथ द हेल्प ऑफ डिफरंट वर्ड्स ॲक्च्युली. आपल्याजवळ वेगवेगळे शब्द असतात आणि त्या शब्दांना आपण विशिष्ट जागांमध्ये ठेवून, विशिष्ट क्रमाने ठेवून त्याचं सेंटेन्स तयार करत असतो. आणि हे सेंटेन्स कसं असतं? इट एक्सप्रेसेस अ कंप्लीट आयडिया. यामध्ये एक संपूर्ण जी काही संकल्पना असते ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न आपण सेंटेन्सेसद्वारे करत असतो. आणि हे सेंटेन्स स्टेटमेंटच्या स्वरूपात असू शकतं, म्हणजे एखादं विधान असू शकतं, किंवा अ क्वेश्चन, एखादा प्रश्न असू शकतो, किंवा एखादी आज्ञा असू शकते, कमांड म्हणजे आज्ञा, किंवा एखादा उद्गार असू शकतं. सो दिस इज हाऊ द सेंटेन्स इज. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड फर्स्ट ऑफ ऑल हियर दॅट इट इज नथिंग, सेंटेन्स इज नथिंग बट अ ग्रुप ऑफ वर्ड्स ॲक्च्युली, अँड इट एक्सप्रेसेस अ कंप्लीट आयडिया. एक संपूर्ण संकल्पना स्पष्ट करण्याचं काम जो शब्दसमूह करतो त्याला आपण सेंटेन्स असं म्हणतो. याचं उदाहरणं तुम्हाला इथे दिसत असतील. माय एल्डर ब्रदर इज इन कॉलेज. एक साधं स्टेटमेंट आहे. माझा मोठा भाऊ कॉलेजमध्ये आहे. डू यू नो धिस ॲड्रेस? तुम्हाला हा ॲड्रेस माहीत आहे का? इथं क्वेश्चन विचारलेला आहे बघा. ब्रिंग मी ग्लास ऑफ वॉटर. मला एक पाण्याचा ग्लास आणून दे. एक हिअर ऑर्डर इज बिन गिवन ओव्हर हिअर. ओके. आणि चौथ्या सेंटेन्समध्ये आपण बघू शकतो हाऊ स्वीटली शी सिंग्स. एक उद्गार म्हटलेलं, किती सुंदर गाणं म्हणते ती. सो दिस इज हाऊ द एक्झाम्पल्स आर देअर ऑफ सेंटेन्सेस ॲक्च्युली. ओके. सो दिस इज व्हॉट सेंटेन्स इज. समोर बोलूया आपण सेंटेन्समध्ये. सेंटेन्सेस कॅन बी क्लासिफाईड इन व्हेरियस वेज. या सेंटेन्सचे वेगवेगळे प्रकार पडतात. द फॉलोइंग इज अ क्लासिफिकेशन ऑफ सेंटेन्सेस. या सेंटेन्सेसचे प्रकार कोणते ते आता आपण बघणार आहोत. टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. सगळ्यात पहिला टाईप आहे ॲसरेटिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण मराठीमध्ये विधानार्थी वाक्य असं म्हणतो. एक विधान केलेलं असतं कोणतंही, जे आपल्याला इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतं, त्याला आपण ॲसरेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्ससुद्धा म्हणतो आपण. इट इज अ स्टेटमेंट ॲक्च्युली. दुसरा प्रकार आहे टाईप्स ऑफ सेंटेन्समध्ये इंटरॉगेटिव्ह, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. कोणालाही आपण प्रश्न विचारू शकतो, त्या प्रश्नाचं जे काही असेल उत्तर वगैरे ते आपल्याला समोर भेटू शकतं, तर याला आपण प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतो. आफ्टर दॅट द थर्ड इज इम्परेटिव्ह सेंटेन्स, दॅट इज आज्ञार्थी वाक्य. कोणाला आपण आज्ञा देत असू तर ती आज्ञा म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये येते. आणि चौथा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, म्हणजे उद्गारार्थी वाक्य. एखादा उद्गार ज्या वेळेला आपण काढत असू त्यावेळेला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं म्हणतात. याचमध्ये इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेसचे दोन प्रकार पडतात. एक आहे वर्बल किंवा यस नो टाईप क्वेश्चन्स, आणि दुसरा आहे WH क्वेश्चन्स. यांचं विस्तृतपणे आपण अर्थ वगैरे हे पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. चला तर मग सगळ्यात सुरुवातीला बघूयात आपण ॲसरेटिव्ह सेंटेन्स, किंवा ज्याला आपण स्टेटमेंट असं म्हणतो, विधान असं म्हणतो. व्हॉट इज ॲसरेटिव्ह सेंटेन्स? द सेंटेन्स विच डिक्लेअर्स ऑर ॲसर्ट्स अ स्टेटमेंट, फिलिंग, ओपिनियन, इन्सिडेंट, इव्हेंट, हिस्ट्री ऑर एनिथिंग इज कॉल्ड ॲन ॲसरेटिव्ह सेंटेन्स. व्याख्या खूप महत्त्वाची आहे, समजून घ्या काय आहे. द सेंटेन्स, ॲसरेटिव्ह सेंटेन्स असे वाक्य असतात विच डिक्लेअर्स, जे विधान करतात, जाहीर करतात, ऑर ॲसर्ट्स अ स्टेटमेंट, ते एखादं विधान सांगत असतात, किंवा फिलिंग, भावना प्रकट केल्या जाते त्या सेंटेन्सेसच्या साह्याने. ओपिनियन, आपलं मत मांडलं जातं. इन्सिडेंट, एखाद्या घटनेबद्दल माहिती दिली जाते. इव्हेंट, इन्सिडेंट आहे. हिस्ट्री आहे, इतिहास असेल, किंवा कोणतीही गोष्ट ज्याची माहिती आपण समोरच्या व्यक्तीला देत असू
ज्या वाक्यांच्या सहाय्याने देत असू अशांना आपण ॲसरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतो. अँड ॲसरेटिव्ह सेंटेन्स एंड्स विथ अ फुल स्टॉप ऑर पिरियड. इथे चिन्ह दिलेलं आहे बघा. ॲसरेटिव्ह सेंटेन्स हे नेहमी वाक्याच्या शेवटी त्याच्या फुल स्टॉप असतो किंवा त्याला पिरियडसुद्धा असं म्हणतात इंग्लिशमध्ये. सो इट एंड्स विथ फुल स्टॉप ॲक्च्युली कंसामध्ये दिलेलं आहे बघा. अँड ॲसरेटिव्ह सेंटेन्सेस कॅन बी इदर ॲफर्मेटिव्ह ऑर निगेटिव्ह. हे होकारार्थीसुद्धा असू शकतात किंवा नकारार्थीसुद्धा असू शकतात. इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. देर आर मेनी विलेजेस इन इंडिया. भारतामध्ये भरपूर खेडी आहेत. वी आर फ्रेंड्स. आम्ही मित्र आहोत. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. ही इज नॉट अ डॉक्टर. तो डॉक्टर नाही. आय लाईक हिज स्टाईल. मला त्याची स्टाईल पसंत आहे. आय विल नॉट गो टू द पार्टी. मी पार्टीला जाणार नाही. ऑल दीज सेंटेन्सेस आर जस्ट स्टेटमेंट्स. वी आर गिव्हिंग सम इन्फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ दीज सेंटेन्सेस ॲक्च्युली. म्हणजेच काय, ॲसरेटिव्ह सेंटेन्सचं सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते म्हणजे इन्फॉर्मेशन देणं. विधान आपण जे काही करत असतो त्या विधानांच्या साह्याने आपण आपले फिलिंग्स किंवा ओपिनियन किंवा इन्सिडेंट्स हिस्ट्रीबद्दल जे काही सांगत असतो ते याप्रमाणे सांगत असतो. आणि इंग्लिशमध्ये सगळ्यात जास्त आपण ॲसरेटिव्ह सेंटेन्सेसचाच जास्तीत जास्त वापर करत असतो. हाफ ऑफ द इंग्लिश कॅन बी सेड दॅट इट इज इन ॲसरेटिव्ह सेंटेन्सेस ॲक्च्युली वेअर वी गिव्ह इन्फॉर्मेशन टू द पीपल. अँड सेंटेन्स स्ट्रक्चर इज लाईक सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट आणि शेवटी फुल स्टॉप असतो यालाच ॲसरेटिव्ह सेंटेन्स असं आपण म्हणत असतो. दुसरा भाग बघूयात आपण. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. इट इज अ सेंटेन्स दॅट आस्क्स अ क्वेश्चन. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कोणते आहेत? जे प्रश्न विचारतात. आता आधी आपण बघितलेले ॲसरेटिव्ह जे आपल्याला माहिती देतात. ओके, आता इथे आपल्याला माहिती घेण्याची जर गरज पडत असेल तर आपल्याला प्रश्न विचारावे लागतील. सो धीस फॉर गेटिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम अदर पीपल वी हॅव टू आस्क सर्टन क्वेश्चन्स टू द पीपल अँड दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड ॲज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आणि त्यांनाच आपण सेंटेन्सचा दुसरा प्रकार म्हणतो तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. ओके, इट आस्क्स अ क्वेश्चन. हे प्रश्न विचारतात. ओके, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस वॉन्ट सम इन्फॉर्मेशन फ्रॉम अस. आपल्याकडून काहीतरी माहिती घेण्याचं काम या इंटरोगेटिव्ह सेंटेन्सच्या द्वारे केलं जातं. अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क. आणि याचा एंड काय असतो? इंटरोगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी काय असतं? क्वेश्चन मार्क दिलेलं असतं. नेहमी लक्षात घ्या. पंक्च्युएशन मार्क कोणतं वापरलं जातं? क्वेश्चन मार्क वापरलं जातं. अँड इन द एंड द फोर्थ क्वालिटी इज द युज्युअल वर्ड ऑर्डर फॉर द इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. आणि ही इंटरोगेटिव्ह सेंटेन्सची वर्ड ऑर्डर कशी असते म्हणजे वाक्यरचना कशी असते? आधी WH वर्ड असू शकतो, त्यानंतर ऑक्सिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब असू शकतो, नंतर कर्ता असू शकतो आणि नंतर क्रियापद असू शकेल. या पद्धतीने ही रचना असते. आपण एक्झाम्पल्स बघूयात. डू यू प्ले क्रिकेट? एक वाक्य दिलेलं आहे बघा. हे वाक्य म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे. डू यू प्ले क्रिकेट? मी असा प्रश्न विचारला तर तुम्ही याचं उत्तर द्याल येस आय प्ले क्रिकेट. हो, मी क्रिकेट खेळतो. सो हिअर आय एम गेटिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम यू अँड टू गेट द इन्फॉर्मेशन आय एम आस्किंग यू अ क्वेश्चन. दुसरा इथे उदाहरण दिलेलं आहे बघा. वेअर आर दे गोईंग? ते कुठे जात आहेत? वेअर आर दे गोईंग? ते कुठे जात आहेत? सो हिअर once again the question is asked and the information will be given to the person. ओके, या पद्धतीने हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस असतात. समोर बघूयात आपण. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसचे दोन प्रकार आहेत. इट इज डिवायडेड इंटू 2 सब टाइप्स ॲक्च्युली. द फर्स्ट वन इज येस नो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स किंवा वर्बल क्वेश्चन सुद्धा यांना म्हटलं जातं. व्हॉट इज येस नो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स? It generally begins with a helping verb and can be answered by saying yes or no. आता याला yes no का म्हटलेलं आहे? कारण या प्रश्नांची उत्तरे एकतर आपण हो किंवा नाही अशा स्वरूपामध्ये देऊ शकतो, म्हणून यांना आपण yes no टाईपचे क्वेश्चन्स असं म्हणतो. आणि यांची सुरुवात नेहमी कशाने होते? हेल्पिंग वर्बने होते. उदाहरण बघूयात आपण. आर यू कमिंग विथ अस? तो आमच्यासोबत येत आहे का? जर समोरच्याला आपण विचारलं तर तो म्हणेल हो किंवा नाही. आय एम नॉट कमिंग विथ यू, आय एम कमिंग विथ यू असं त्याचं उत्तर येईल. ओके, इथे तुम्हाला दिसत असेल की याची सुरुवात जी आहे आर म्हणजे हेल्पिंग वर्बने केलेली आहे. कोणत्याही हेल्पिंग वर्बने सुरुवात आपण वेगवेगळ्या प्रश्नांची करू शकतो. यांचं उत्तर येस नो मध्ये येईल. दुसरे बघा. हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क? हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क? तुम्ही तुमचा होमवर्क पूर्ण केला आहे का? प्रश्न विचारलेला आहे. हॅव या हेल्पिंग वर्बने सुरुवात झालेली आहे. उत्तर येईल हो किंवा नाही. हो, आम्ही आमचा अभ्यास पूर्ण केला. येस, वी हॅव कम्प्लिटेड अवर होमवर्क असं तुम्ही सांगू शकता. सो दॅट्स वाय दिस इज इंटरोगेटिव्ह येस नो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. दुसरा प्रकार आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा, तो म्हणजे WH इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजेच ज्यांची सुरुवात WH वर्ड्सने होते. आपण याची डेफिनेशन बघून घेऊया. इट बिगिन्स विथ अ WH वर्ड. या प्रश्नांची सुरुवात WH शब्दांनी होते, जसे सच ॲज
who, why, where, when, etc. अँड कॅनॉट बी आन्सर्ड बाय सेईंग येस ऑर नो. आणि यांचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही. याचं विस्तृतपणे आपल्याला उत्तर द्यावं लागत असतं. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द टाइम? काय वेळ झालेली आहे, वेळ काय झाली आहे असं जर विचारलं तर तुम्ही याला येस किंवा नो मध्ये उत्तर देणार नाही. सो यू हॅव टू टेल द टाइम टू द अदर पर्सन. ओके. दुसरा उदाहरण दिलेलं आहे बघा. व्हाय आर दे नॉट कमिंग टू द पार्टी? ते पार्टीला काय येत नाही आहे? हिअर द पर्सन हॅज टू गिव्ह द रिझन दॅट व्हाय दे आर नॉट कमिंग टू द पार्टी ॲक्च्युली. सो दिस इज हाऊ WH इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आर देअर. यांची रचना आपण बघितलेलीच आहे मागच्या स्लाइडमध्ये. तिसरा प्रकार बघूयात आपण आता, इम्परेटिव्ह सेंटेन्स, ज्यांना आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणत असतो. आज्ञार्थी म्हणजे आज्ञा देणे. समोरच्याला आपण आज्ञा देत असू तर याला इम्परेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतात. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस गिव्ह अ कमांड. कमांड म्हणजे आज्ञा. समोरच्याला जेव्हा आपल्याला आज्ञा द्यायची असेल तर आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स वापरावा लागतो. दे टेल अस टू डू समथिंग. इम्परेटिव्ह सेंटेन्स काय करतात? आपल्याला काहीतरी करायला भाग पाडतात. अँड दे एंड विथ अ फुल स्टॉप ऑर पिरियड. आणि त्याच्या शेवटी सुद्धा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स सारखं शेवटी फुल स्टॉप येतो, और एक्सक्लेमेशन मार्क किंवा शेवटी एक्सक्लेमेशन मार्क सुद्धा असू शकतो. अजून काय आहे बघा. द युज्युअल वर्ड ऑर्डर फॉर द इम्परेटिव्ह सेंटेन्स इज वर्ब प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. आणि यांची सुरुवात नेहमी जी असते इम्परेटिव्ह सेंटेन्सची ही क्रियापदाने होत असते. वर्ब, आणि तो एक बेस फॉर्म ऑफ द वर्ब. क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं आणि नंतर रेस्ट ऑफ द सेंटेन्स असतं, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट असतं. उदाहरणादाखल आपण इथे बघूया. ओपन युअर बुक. मी असं जर म्हटलं तर इथे ओपन हा वर्ब आहे बघा, आणि इथे डायरेक्टली ओपनने सुरुवात झालेले शब्द, वाक्याची सुरुवात, अँड युअर बुक. मी जर तुम्हाला आज्ञा दिली ओपन युअर बुक शिक्षकाने, तर यू विल ओपन द बुक. दॅट मीन्स माय इम्परेटिव्ह सेंटेन्स और माय कमांड इज मेकिंग यू डू समथिंग ओव्हर हिअर. सो यू विल परफॉर्म दॅट ॲक्शन. सो इट इज अ कमांडिंग वर्ड्स ॲक्च्युली. आपल्याला एखाद्याला आज्ञा द्यायची असेल तर त्या पद्धतीने आपण करू शकतो, वाक्य बनवू शकतो. त्यानंतर दुसरं वाक्य दिलेलं इथे बघा. क्लोज द विंडो. क्लोज द विंडो, खिडकी बंद करा. लगेच समोरचा खिडकी बंद करेल. स्टॉप, इथे एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे बघा. समोरचा कोणतरी धावून येतोय आणि मी त्याला आज्ञा दिली स्टॉप, म्हणजे तो तिथे थांबेल. शेवटी एक्सक्लेमेशन आहे, तर शेवटी फुल स्टॉप किंवा एक्सक्लेमेशन असू शकतं. महत्त्वाची गोष्ट काय आहे, इन इम्परेटिव्ह सेंटेन्सेस युजली देर इज नो सब्जेक्ट. यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट नसतो, बिकॉज द सब्जेक्ट इज अंडरस्टूड. इथे सब्जेक्ट असा ग्राह्य धरून ठेवलेला आहे की तो सब्जेक्ट कोण आहे? इट इज यू. तुम्ही आहात तो सब्जेक्ट. तुम्हाला कोणतरी आज्ञा देत आहे. आता क्लोज द विंडो म्हटलं की तुम्हाला कन्सिडर करून ते म्हटलेलं आहे, आणि यू हॅव टू परफॉर्म दॅट ॲक्शन. सो हिअर द सब्जेक्ट इज अंडरस्टूड, म्हणजे ग्राह्य धरलेला असतो, म्हणून इथे सब्जेक्ट वापरला जात नाही. ओके, हे महत्त्वाचं आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. इम्परेटिव्ह सेंटेन्स हे पॉझिटिव्ह सुद्धा असू शकतात आणि निगेटिव्ह सुद्धा असू शकतात, होकारार्थी आणि नकारार्थी. इथे उदाहरण बघा. गिव्ह द आन्सर, उत्तरे द्या. डोंट गिव्ह द आन्सर, उत्तरे देऊ नका. म्हणजे आपण दोन्ही पद्धतीने वाक्य तयार करू शकतो. ओके. चौथा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजेच उद्गारवाचक किंवा उद्गारार्थी वाक्य. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस एक्सप्रेस स्ट्रॉंग इमोशन और सरप्राईज अँड दे ऑलवेज एंड विथ अन एक्सक्लेमेशन मार्क. काय एक्सप्रेस करतात हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस? स्ट्रॉंग इमोशन, म्हणजे इमोशन म्हणजे भावना. आपण एकदमच भावनिक जर झालो किंवा आपल्याला एकदमच सरप्राईज जर झालो, आपण धक्का बसला आपल्याला, तर आपल्या तोंडून अचानक काही उद्गार बाहेर पडतात. यांनाच उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो आपण. अँड दे ऑलवेज एंड विथ एक्सक्लेमेशन मार्क. आणि ते त्यांच्या शेवटी नेहमी एक्सक्लेमेशन मार्क असतं. शेवटी काय असतं? एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या एक्सक्लेमेटरी मार्क असतं. हे जे बघा उद्गारार्थी चिन्ह जे दिसतंय असेल तुम्हाला, ते इथं असतं. ओके. याचं द युज्युअल वर्ड ऑर्डर फॉर द एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, याची वाक्यरचना कशी असते? सुरुवातीला वॉट असेल, नंतर ॲडजेक्टिव्ह असू शकतं, नंतर नाऊन, नंतर सब्जेक्ट आणि शेवटी वर्ब. किंवा हाऊ असेल, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब असेल, किंवा सब्जेक्ट असेल आणि शेवटी वर्ब असेल. उदाहरण बघणार आहोत आपण इथे बघा. व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज. तर व्हॉट म्हणजे वॉट आलं, वॉट पहिले आलं, त्यानंतर ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह आलं, पिक्चर नाऊन आलं, इट सब्जेक्ट आलं आणि शेवटी इज आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आहे. व्हॉट अँड एक्साइटिंग मूवी इट वॉज. पुन्हा त्याच पद्धतीने बघा. वॉट सुरुवातीला, नंतर ॲडजेक्टिव्ह आहे एक्साइटिंग, नाऊन आलं मूवी, सब्जेक्ट आलं इट आणि वर्ब आलं वॉज. तर या पद्धतीने हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज. अचानकच माझ्या तोंडून बाहेर पडलं एखादं पिक्चर मी बघितलेलं, किती सुंदर पिक्चर आहे. व्हॉट अन एक्साइटिंग मूवी इट वॉज. एकदमच पिक्चर बघून बाहेर पडलो आपण, आपल्याला खूप आवडला, तर आपण म्हणू शकतो अरे काय मस्त पिक्चर होता यार. अचानक भावना आपल्या बाहेर पडत असतात. असे शब्द त्यांना उद्गारार्थी सेंटेन्सेस, उद्गारार्थी
वाक्य आपण म्हणत असतो. चौथं उदाहरण दिलेलं आहे ते बघा, हाऊ स्विफ्टली द रिव्हर फ्लोज. हाऊ स्विफ्टली द रिव्हर फ्लोज ॲडव्हर्ब वापरलेलं आहे बघा इथे. किती संतपणे पाणी वाहत आहे बघा नदीचं. हाऊ कलरफुल द रेनबो इज. किती सुंदर रेनबोचे कलर्स आहेत हे आपण असं म्हणू शकतो. तर दिस इज हाऊ द एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आर देअर, ज्यांच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क असतात. आपल्या तोंडून अचानक बाहेर पडलेले जे शब्द असतात, आपण भावनिक झाल्यानंतर किंवा आपल्याला धक्का बसल्यानंतर, तर त्यांना आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस असं म्हणतो. तर हे 4 प्रकार सेंटेन्सेसचे आज आपण बघितलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ समजलेलाच असेल. व्हिडिओ समजला असेल तर इंग्लिश फ्लुएंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. दुसऱ्यांपर्यंत पोचवा. ज्ञान वाढल्याने अजून वाढतं, म्हणून शेअर करायला विसरू नका. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.